नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी थेट आपल्या खिशाशी संबंधित आहे, ती म्हणजे जीएसटी कपात आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम। होय मित्रांनो, अलीकडेच केंद्र सरकारने जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करात मोठे बदल केले आहेत। या बदलांमुळे काही वस्तू मुठभर स्वस्त झाल्या आहेत आणि काही वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी घट झाली आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की कोणत्या वस्तूवर कर कमी झाला, कोणत्या वस्तू आता स्वस्त मिळतील आणि आपल्याला याचा फायदा कसा होणार आहे। सर्वात आधी थोडक्यात जाणून घेऊया की जीएसटी म्हणजे नक्की काय। जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, यालाच मराठीत म्हणतात वस्तू आणि सेवा कर। 2017 मध्ये भारतात सुरू झालेला हा कर जुने अनेक अप्रत्यक्ष कर जसे की वॅट, एक्साइज, सर्व्हिस टॅक्स यांना एकत्र करून तयार करण्यात आला। म्हणजेच आज भारतात वस्तू किंवा सेवा घेताना आपण जे कर देतो त्याला एकत्रितपणे जीएसटी म्हणतात। पूर्वी जीएसटीचे 5%, 12%, 18% आणि 28% असे अनेक स्लॅब होते, पण आता सरकारने हे बदलून फक्त 3 प्रमुख स्लॅब ठेवले आहेत। पहिला 0%, दुसरा 5%, तिसरा 18% आणि लक्झरी किंवा साइन गुड्ससाठी 40% पर्यंत विशेष स्लॅब ठेवला आहे। आता पाहूया या सुधारित जीएसटीमुळे कोणत्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत। सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी म्हणजे दैनंदिन वापरांच्या वस्तूंवर कर हटवण्यात आला आहे। यामध्ये खालील वस्तूंचा समावेश होतो। दूध, आधी 5% कर आकारला जात होता, आता 0% म्हणजे पूर्णपणे करमुक्त झाला आहे। पनीर, आधी 5% कर आकारला जात होता, आता 0% म्हणजेच करमुक्त केला आहे। रोटी, चपाती, पराठा, पिझ्झा, ब्रेड, पूर्वी इत्यादी वस्तूंवर 5% कर आकारला जायचा, आता 0% जीएसटी कर आकारला जाणार आहे। शैक्षणिक साहित्य, पेन, पेन्सिल, नोटबुक, नकाशे यावर आता 0 कर आकारला जात आहे। दैनंदिन वापरांच्या वस्तू जसे की शॅम्पू, साबण, टूथपेस्ट यावर जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आली आहे। याचा थेट परिणाम असा होईल की या वस्तूंच्या किमती आता 5% ते 15% पर्यंत कमी होतील। उदाहरणार्थ, आधी 100ला मिळणारा साबण आता 85 रुपये ते 90 रुपये मध्ये मिळू शकतो। दुसरा मोठा फायदा मिळणार आहे घरगुती उपकरणे आणि बांधकाम क्षेत्रात। टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन आधी 28% जीएसटी आकारली जात होती, आता 18% आकारली जाणार आहे।
त्यामुळे पैशाची बचत होणार हे मात्र नक्की. त्याचप्रमाणे सिमेंट, लोखंड, बांधकाम साहित्य 28% वरून 18% इतके कर कमी करण्यात आले आहे. त्यामुळे घर बांधणे, दुरुस्ती करणे किंवा नवे उपकरण खरेदी करणे आता स्वस्त होईल. उदाहरणार्थ पूर्वी 20,000 किमतीचा TV 28% GST सहित 25,600 मिळत होता. आता 18% दराने तोच TV सुमारे 23,600 मिळेल. म्हणजे 2,000चा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. लहान मोटारसायकल 350 cc पेक्षा कमी असलेली मोटारसायकल 28% वरून 18% GST कर कमी करण्यात आलेली आहे. याचा अर्थ जर तुम्ही नवीन 2 चाके खरेदी करणार असाल तर आता ते सुमारे 8,000 ते 12,000 पर्यंत स्वस्त मिळू शकते. काही लहान कार सुद्धा कमी कर श्रेणीत आणण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल्स, रूम इत्यादीवर सुद्धा 12% वरून आता 5% कर आकारला जाणार आहे. म्हणजे प्रवास स्वस्त होणार. त्यामुळे पर्यटक प्रेमी यांना दिलासा मिळाला आहे. आरोग्य क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स पूर्वी 18% GST आकारला जात होता. आता पूर्णपणे करमुक्त करण्यात आले आहे. आवश्यक औषधे काही औषधांवरील कर 12% वरून 5% किंवा 0% कर आकारला जाणार आहे. तसेच चष्म्याचे लेन्स आणि दृष्टीसुधारक इत्यादी वस्तूंवर 12% वरून 5% GST कमी करण्यात आलेली आहे. यामुळे आरोग्य विमा पॉलिसी घेणे, औषधे खरेदी करणे किंवा चष्मा बनवणे हे सर्व आता स्वस्त झाले आहे. उदाहरणार्थ 10,000ची आरोग्य विमा पॉलिसीवर पूर्वी 1,800 रुपयाचा कर लागायचा. आता तो पूर्णपणे हटवला आहे. या कर कपातीचा फायदा केवळ ग्राहकांनाच नाही तर उद्योगांनाही होतो. FMCG कंपन्यांनी आपल्या वस्तूंच्या किमती कमी केल्या आहेत. माल आणि किराणा दुकानदारांनी किमती कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम आणि वाहन उद्योगाला नवा बूस्ट मिळत आहे. यामुळे रोजगार वाढतील, खरेदी शक्ती वाढेल आणि देशाची अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलत की GST कपात ही केवळ आकडेवारी नाही तर ती आपल्या दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम करणारी मोठी आर्थिक सुधारणा आहे. अन्नधान्यापासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, विम्यापासून ते बांधकाम साहित्यापर्यंत आणि शिक्षण साहित्यापासून ते वाहनांपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये ग्राहकांना आता मोठा फायदा मिळणार आहे. म्हणूनच पुढच्या वेळी बाजारात खरेदीला गेलात तर या GST कपातीचा फायदा नक्की घ्या. अपेक्षा करतो की नवीन GST धोरणामुळे आपली बचत वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.